रामकृष्ण हरी मित्रांनो, ह्या कलाकृतीमधून भामगिरी डोंगर आणि त्यासोबत असलेले तुकाराम महाराजांचे नाते उलगडण्याचा एक छोटा प्रयत्न करतोय. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच छान अनुभव देऊन जाईल. हा भामगिरी डोंगर चाकणच्या औद्योगिक वसाहतीच्या मधोमध जरी स्थिरावला असला तरी त्याचं सौंदर्य आणि आध्यात्मिक अस्तित्व तो आजही जपून आणि टिकवून आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने आणि भक्तिभावाने पावन झालेला भामगिरी आपल्या कुशीत हनुमान आणि महादेवाचं अस्तित्व सुद्धा सांभाळून आहे. डोंगराच्या पायथ्याशी तुम्हाला हनुमानाच्या छोट्याशा पण सुबक मूर्तीचं दर्शन होईल. ह्या हनुमान मंदिरासमोर माझ्यासोबत घडलेला एक किस्सा सांगतो. माझी भामगिरीवर येण्याची ही पहिलीच वेळ. डोंगर पाहून चढायला अवघड वाटला, कारण शाळेतल्या स्काउटच्या पिकनिक आणि एक दोन सोपे गड सर केल्याखेरीज ट्रेकिंगचा जास्त अनुभव नाहीये, पण आवड खूप आहे. मी हनुमान मंदिराजवळ चौकशी करत पोहोचलो की तुकोबांच्या मंदिरात जायला रस्ता कुठून आहे. तर तिथे बसलेला एक तरुण हिंदीत म्हणाला, पहली बार आए हो तो इस रास्ते से मत जाओ, ये थोड़ा उबड़ खाबड़ है. आगे एक रास्ता है, आसान है, दीवाल जहां पे कटी है वहीं से जाता है. मी खुश झालो की सोपा रस्ता भेटला, पण पुढे जाऊन मला त्याने सांगितलेली खूण काही केल्या मिळेना. वेळ पण जात होता आणि मला परत 45 किलोमीटर बाईक चालवून घरी जायचं होतं, तेही चाकणचं आणि पुण्याचं ट्रॅफिक क्रॉस करून. मी परत मारुती मंदिराजवळ आलो तर हा पठ्ठ्या तिथेच होता. त्याला म्हटलं, भाई वो रास्ता तो नहीं मिला, मैं इसी रास्ते से जाता हूं. त्याला माहिती नाही काय वाटलं, पण तो म्हणाला, रुको मैं भी चलता हूं आपके साथ. मला तर आनंद आणि आश्चर्य या दोन्हींचा अनुभव एकदम झाला. मी लगेच हो म्हटलं, कारण डोंगर चढणं आता सोपं होईल. पण नवीन माणूस म्हणून थोडे प्रश्न असतातच. पण ते सगळं सोडून आम्ही मस्त गप्पा मारत डोंगर चढायला सुरुवात केली. आम्ही जवळपास अर्धा डोंगर सर केला आणि मनात आलं, या नवीन मित्राचं नाव तरी विचारावं. त्याला नाव विचारताच त्याने लगेच त्याचं नाव सांगितलं, रामू. नाव ऐकून मला तुकाराम महाराजच आठवले. जणू त्यांनीच रामूला माझ्या सोबतीला पाठवलं, जेणेकरून मी डोंगर पार करू शकेल. हा अनुभव मला खरंच जाणीव देऊन गेला की कितीही अडचणी आल्या आणि आपल्यासमोर असलेली परिस्थिती कितीही वाईट असली तरी पण हिंमत सोडून मागे फिरायचं नाही. शेवटी तो आपली परीक्षा घेत असतो आणि बरोबर त्या क्षणी तुम्हाला मदत करतो जेव्हा तुमचे सगळेच प्रयत्न प्रामाणिकपणे करून तुम्ही थकलेले असता. आपली प्रामाणिक धडपड त्याच्या डोळ्यातून सुटत नाही. व्हिडिओच्या शेवटी माझा आणि रामूचा फोटो बघाच. बजरंगबलीचं नाव घेऊन रामू आणि मी डोंगर चढण्यास सुरुवात केली. आतापर्यंत तुम्हाला कळालंच असेल की डोंगरावर जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. पहिला मारुतीच्या मंदिरापासून जाणारा आणि दुसरा कमानीपासून जाणारा. मारुती मंदिराचा रस्ता चढण्यास अवघड जरी असला तरी ट्रेकिंगचा मस्त अनुभव देऊन जातो आणि कमानीकडचा रस्ता त्या मानाने चढण्यास थोडा सोपा आहे. डोंगर चढून झाल्यावर सर्वप्रथम भामचंद्र महादेवाचं दर्शन होतं. हे मंदिर एका छोट्या गुहेत आहे. ह्या मंदिरातील महादेवाचं आणि आई भगवतीचं दर्शन तुमचं मन आणि चित्त प्रसन्न केल्याशिवाय राहणार नाही. ह्या गुहेच्या प्रवेशद्वाराजवळच एक पाण्याचं टाकं आहे. हे पाणी आम्ही पिऊन पाहिलं तर ते मिनरल वॉटरलाही लाजवेल एवढं शुद्ध आहे. महादेवाच्या गुहेपासून सरळ गेलात तर तुम्हाला उजव्या हाताच्या वरच्या बाजूला तुकाराम महाराजांची दिव्य गुहा दिसते. तुकोबा आणि भामगिरी डोंगराचं नातं भक्ती आणि आध्यात्मिकतेचं. ऐतिहासिक साधनांनुसार तुकाराम महाराजांनी भामगिरीवरील ह्याच गुहेत 15 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून भगवान विठ्ठलाचं ध्यान केलं आणि इथेच श्री विठ्ठलाने प्रसन्न होऊन तुकाराम महाराजांना दिव्य दर्शन दिलं आणि अभंगाच्या माध्यमातून भक्ती आणि अध्यात्माचा प्रसार करण्याचा मंत्र दिला. ह्या ध्यानाचा आणि ईश्वरी साक्षात्काराचा अभंग खुद्द तुकाराम महाराजांनी रचून ठेवलाय. तो तुम्हाला तुकोबांच्या मूर्तीखाली वाचायला भेटेल. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. भामगिरी पाठारे वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. निर्वाण जाणोनी आसन घातले, ध्यान आरंभिले देवाजीचे. सर्प विंचू व्याघ्र अंगासी झोंबले, पिडूचे लागले सकळीक. दीपकी कर्पूर जैसा तो विराला, तैसा देह झाला तुका म्हणे. असं म्हणतात. विठू माऊलीच्या दिव्य दर्शनानंतर तुकाराम महाराजांनी गाथा लिहिण्यास प्रारंभ केला आणि सकळ मनुष्य जातीचा उद्धार झाला. ध्यानाच्या वेळेस तुकाराम महाराजांना अनेक वन्यजीवांचा आणि हिंस्र पशूंचा त्रास झाला, पण महाराजांनी त्यास दुर्लक्षित करून आपले ध्यान सुरू ठेवले आणि विठ्ठल मिळविला. ह्या गुहेत जाण्याकरता दगडी कोरीव पायऱ्या आहेत, ज्याला लागून तोल सांभाळण्याकरिता लोखंडी आसरा सुद्धा आहे.
चढ दिसायला अवघड दिसतो, पण दमादमाने आसरा घेत आरामात वर जाऊ शकता. गुहेत पोहोचल्यावर गुहेतील शांत वातावरण तुम्हाला नक्कीच जाणवेल. गुहेत तुकोबारायांची प्रसन्न करुणारूपी मूर्ती आणि तुकोबांसोबत साप, विंचू, वाघ, मोर वेगळीच अनुभूती देऊन जातात. तुकोबांच्या ह्या मूर्तीकडे एकचित्त पाहत राहिलात तर तुम्हाला एक अभूतपूर्व शांतता नक्कीच जाणवेल आणि तुकोबांच्या सानिध्यातून उठूच नये असं वाटल्याशिवाय राहणार नाही. गुहेत श्री विठ्ठल आणि आई रखुमाबाईच्या सुबक आणि देखण्या मूर्त्या आहेत. तुकोबा, विठोमाऊली आणि आई रखुमाबाईचं दर्शन घेऊन दिव्य गुहा खाली उतरून आलात तर उजव्या हाताच्या बाजूला थोड्याशा अंतरावर अजून एक गुहा आहे. ह्या गुहेत वारकरी साधक त्यांची साधना निरंतरपणे पार पाडताना दिसतात. ह्या गुहेच्या दर्शनानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. डोंगरावरून खाली उतरताना निसर्ग डोळे भरून पाहिला. डोंगरावरून औद्योगिक वसाहत, रस्ते सुंदर दिसतात. डोंगरावरची दाट वनराई, त्यात शिरकाव करणारा संध्याकाळचा मंद सूर्यप्रकाश आणि नागमोडी रस्ते मन प्रसन्न करतात. जर तुम्हाला निसर्ग आणि अध्यात्माचा संगम अनुभवायचा असेल तर भामगिरी डोंगरावर एकदा नक्की जाऊन या. आजकालच्या आपल्या या धावपळीच्या आणि ताणतणावपूर्ण जगण्यातून काही क्षण स्वतःसाठी द्या आणि रिफ्रेश व्हा. आणि जाता जाता माझा आणि रामूचा फोटो नक्की बघून जा. रामकृष्ण हरी.